आता आपण प्रयोगाकडे वळूया का? हा हा अतिशय छान प्रयोग आहे. पण तो प्रयोग दाखवण्यापूर्वी मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. एक जीवाणू काय करू शकतो याचं एक उदाहरण सांगतो की 20 मिनिटांमध्ये एका जीवाणूचे 2 जीवाणू होतात. पुढच्या 20 मिनिटांमध्ये 2चे 4, पुढच्या 20 मिनिटात 4चे 8. म्हणजे 24 तास जर का मी एका जीवाणूला भरपूर त्याला लागणारं अन्न वगैरे सगळं पुरवलं आणि म्हटलं की वाढ किती वाढायचं ते, तर तो फारच मोठ्या प्रमाणावर ते वाढेल. गणित केलं तर 2चा 72 इतके जीवाणू तयार होतील. असं आपण नुसतं जेव्हा गणित म्हणतो तोपर्यंत आपल्याला काही त्याचा अंदाज येत नाही. 2चा 72 इतके जीवाणू म्हणजे किती किलो वजन असेल असं मला वाटतंय? आपण हे सांगा पाहू. टनामध्ये सांगा एक अंदाज करून. साधारण 3 ते 4 टन. 3 ते 4 टन असा तुम्ही अंदाज सांगितला. हा खऱ्या उत्तराच्या अतिशय दूर जातो. 2चा 72 इतके जीवाणू यांचं वजन अख्ख्या पृथ्वीच्या वजनाच्या 4000 पट होतं. अरे बापरे. याचा थोडक्यात अर्थ असा की जीवाणूंची जी क्षमता आहे ती आम्ही वापरलीच नाही. बरोबर. ती जर वापरली तर रासायनिक खतं न वापरता आम्हाला चांगली शेती करता येईल. त्याच्या दृष्टीने हा आपला प्रयोग आहे. आपण प्रयोग बघूयात. आता शेतकरी ज्या वेळेला पिकाला पाणी देतो किंवा त्याची जी जमीन आहे या सगळ्याचा सामू आता खूप खराब झालेला असं मी म्हटलं. तर मी आपल्या इथलंच एक कुठलं तरी पाण्याचं सॅम्पल घेतलंय. आपण त्याचा सामू किती आहे बघूया. म्हणजे पीएच बॅलन्स. सामू म्हणजे पीएच बॅलन्स. आता हा जो काही पाण्याचा सामू आहे हा 8.6 ते 8.7 इतका आता आपल्याला या मीटरवरती दिसतोय. आणि मी इथे जिवंत जीवाणू घेऊन आलोय. हे जे जिवंत जीवाणू आहेत या जीवाणूंनी काही घटक तयार केलेत, काही वायू तयार केलेत आणि आता ते वायू मी हा मधला जो चिमटा आहे हा चिमटा उघडून त्या बाटलीमध्ये सोडणार आहे. हा मध्ये म्हणजे आता जे आपण बघत आहोत ह्या निळ्या भुजाच्या बाटलीमध्ये ते जीवाणू ठेवलेले आहेत. हे जिवंत जीवाणू आहेत. यांनी काही वायू तयार केलेत. ते आता आपण हा चिमटा काढून टाकून इकडल्या बाटलीमध्ये सोडून देऊयात. आणि आता जर का कॅमेरा पॅन केला तर तुम्हाला पीएच मीटरवरचं रिडिंग दिसेल. पाण्याचा पीएच किती कमी झालाय. थोडंसं जवळ घेता का म्हणजे आपल्याला दिसेल नक्की रिडिंग काय आहे. अजून जवळ थोडं. म्हणजे आपण ते मीटरवरती आहे मीटरवरचं आपल्याला रिडिंग दाखवायचे. आता बघा हे रिडिंग आता 7.7 झालं. आधी 8.7 होतं. बरोबर. याचा अर्थ असा की आपण या पाण्याचा सामू 1 मिनिटामध्ये अतिशय चांगला नियंत्रित केला. हा प्रयोगशाळेत केलेला प्रयोग झाला. शेतकरी जेव्हा जीवाणू मोठ्या प्रमाणावर त्याच्या जमिनीत वापरेल त्यावेळेला त्याच्या जमिनीचा आणि त्याच्या पाण्याचा हा सामू नियंत्रित होणार आहे. बरोबर. आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने जर का जमिनीचा आणि पाण्याचा सामू 6.5 आणि 7.5 याच्यामध्ये असेल